सकाळच्या या 4 सवयी तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवतील. नैसर्गिक व शास्त्रीय उपाय. मित्रहो, सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर तुम्हाला प्रचंड थकवा, अशक्तपणा जाणवत असेल, सुस्ती, आळस जाणवत असेल, रात्रभर झोपून सुद्धा तुमच्या शरीराला आणि मनाला म्हणावा तितका आराम मिळालाच नाही, रिलॅक्स झालंच नाही अशी भावना तुमची होत असेल, सकाळी उठल्या उठल्या तुमचं संपूर्ण अंग, सांधे, हातपाय जड पडल्यासारखे वाटत असतील, पोट गच्च झाल्यासारखं भारी वाटत असेल, तुमच्या तोंडामध्ये कडवट चव आली असेल आणि एकूणच तुम्हाला अजून अंथरुणात पडावं, उठूच नाही असं जर वाटत असेल, तर समजून जा तुमच्या शरीरामध्ये काहीतरी विचित्र घडायला लागले आहे. आणि आरोग्यशास्त्र देखील सांगतं की अशा वेळी शक्यता असते तुमच्या शरीरामध्ये काहीतरी विषारी टाकाऊ पदार्थ जास्त जमा झाल्याची. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सगळा त्रास कमी व्हावा, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटावं, तुमचा दिवस चांगला जावा, ताजातवाना, स्फूर्तिदायक जावा यासाठीचे 4 सोपे उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये करता येण्यासारखे आहेत आणि सहज घरामध्ये उपलब्ध आहेत. एक नया पैसा खर्च न करता तुमचं आयुष्य तुम्ही निरोगी करू शकता. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि शास्त्र समजून घ्या. आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आता लगेच बाजूच बेल आयकॉनच बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रहो, सगळ्यात पहिल्यांदा जी आपल्याला गोष्ट करायची आहे ती म्हणजे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला पाणी प्यायचं. आता प्रश्न आहे, पाणी कुठलं प्यायचं? तर सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे तुम्ही कोमट पाणी पिलं पाहिजे. किती पिलं पाहिजे? 1 ते 2 ग्लास पिलं पाहिजे. ब्रश करून का ब्रश न करता? तर ब्रश करण्याच्या आधीच पिलं पाहिजे. त्यातल्या त्यात जर तुम्ही हे पाणी रात्री तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलं आणि सकाळी उठल्यानंतर ते कोमट न करता आहे तसं जरी घेतलं, तर त्याचा देखील खूप चांगला फायदा होईल. मी तर म्हणेन तुम्ही तांब्याच्या भांड्यातच पाणी घ्या. आरोग्यशास्त्रानुसार तांब्यातलं पाणी हे आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ याचा समतोल राखून याच्या संबंधित असणारे जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी मदत करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॉपर मेटल हा एक हिलिंग मेटल आहे. म्हणजे तांब्यामध्ये आपल्या शरीराची झालेली झीज भरून काढण्याची नैसर्गिक क्षमता आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीने सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी जर तुम्ही हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं, तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ते ह्याच्यासाठी की मगाशी मी सांगितलं, जे टाकाऊ पदार्थ जमा होतात ते कुठे जमा होतात. तर एक तर आतल्यामध्ये आणि दुसरं तुमच्या रक्तामध्ये, रक्तवाहिन्यांच्यामध्ये. आतल्यामधली जर ही घाण काढून टाकायची असेल, तर आपल्याला हे तांब्यातलं पाणी खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. हे पाणी पिल्याच्या नंतर तुम्हाला मलावेग देखील खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आतल्यामधली जी सगळी घाण आहे, विष्ठा आहे, साचून राहिलेली, ती खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे. या पाण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारणार आहे, मेटाबॉलिझम सुधारणार आहे, खाल्लेलं अन्न चांगलं अंगी लागणार आहे. एवढंच नाही, तर थायरॉइडचे जे फंक्शन्स आहेत किंवा हार्मोन बॅलन्स चांगलं राखण्यासाठी देखील मदत होणार आहे. आपल्या आहारामध्ये असणारे जे पोषक घटक आहेत, ते चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी मदत होणार आहे. खास करून आयर्न, म्हणजे जे लोह आहे, जे आपल्या हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी लागतं,
त्याचं देखील शोषण चांगलं होण्यासाठी या तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यानं आपल्याला मदत होणार आहे. मात्र अट एक आहे की हे कॉपरचं जे भांड तुम्ही तांब्याचं वापरणार आहे ते शुद्ध असावं. बाहेरून काहीतरी वेगळं, मधून काहीतरी स्टील असं अजिबात नसावं. थोडंसं महाग असतं, पण शुद्ध कॉपरचंच भांड असावं. याच्यावरून काळजी घ्या, खात्री करा. 2पेक्षा जास्त ग्लास पाणी पिऊ नका. जर तुम्हाला काही विल्सन डिसीज नावाचा आजार असेल, म्हणजे शरीरामध्ये कॉपरची मात्रा जास्त झाल्यामुळे होणारा आजार आहे, फार रेअर म्हणजे दुर्मिळ आजार आहे, अशा वेळेला मात्र तुम्हाला हे पाणी टाळणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे. हे पाणी पिल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी तुम्हाला काय करायचंय? कडुनिंबाची ताजी 4-5 पानं एकदम स्वच्छ धुवून बारीक तुम्हाला चावून खायची. थोडीशी कडवट असतात, पण लक्षात ठेवा, औषध हे कडूच असतं. पण कडुलिंबासारखं दुसरं औषध नाही, जे तुमच्या रक्ताला खूप चांगल्या प्रकारे शुद्ध करू शकतं. रक्तशोधन करणं हा कडुलिंबाचा गुणधर्म आहे. याच्यामधला जो कडवटपणा आहे, तो आपल्या रक्तातील संसर्ग किंवा इतर जे काही विषारी घटक आहेत, ते बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करणार आहे. एवढंच नाही, तर कडुनिंबामध्ये लिव्हर डिटॉक्स करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. आणि लिव्हर हा आपल्या शरीरातला रासायनिक कारखाना आहे. लिव्हरमध्ये जास्त विषारी घटक, टाकाऊ पदार्थ जमा होण्याची शक्यता असते. अशा वेळेला ही कडुलिंबाची पानं सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही अशा पद्धतीने पाणी पिल्यानंतर घेतली, तर खूप चांगल्या प्रकारे तुमच्या रक्ताचे शुद्धीकरण होईल. तुमच्या त्वचेचे आजार कमी होण्यासाठी मदत होईल. तुम्हाला फोड येत असतील, वारंवार मुरूम, बुटकुळे येत असतील, त्वचेची कुठली ॲलर्जी असेल, गजकरण, वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल, किंवा अजून तुम्हाला सोरायसिससारखा आजार असेल, किंवा अजून काही असेल, तर याच्यामध्ये तुमच्या रक्ताचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे तुमच्या त्वचेच्या सोबतच एकूण संपूर्ण शरीरातील अवयवांचं देखील आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. कारण लक्षात ठेवा, जेव्हा रक्त अशुद्ध असतं, त्याच्यामध्ये काही विषारी घटक जमा होतात, तेव्हा ते सगळीकडे पसरतात. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्याच अवयवाला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. आणि सकाळी उठल्यानंतर तर अजून अशा प्रकारच्या समस्या आपल्याला रक्त अशुद्ध असल्यानंतर जाणवतात. त्यामुळे ही जर पानं सकाळी उठल्या उठल्या फ्रेशमध्ये तुम्ही जर खाल्ली, 4 ते 5च खायचे, त्याच्यापेक्षा जास्त खायची नाहीत, नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. त्यासोबतच या पानांमुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे. आणि जेव्हा प्रतिकारशक्ती वाढते, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या संसर्गाच्या विरुद्ध लढा देण्याची ताकद मिळते. आणि त्यामुळे इन्फेक्शन कुठले होत नाही. आणि झाले तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील मदत होते. एवढंच नाही, तर आरोग्यशास्त्र हे देखील सांगतं की जेव्हा तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये 15 ते 20 कडुलिंबाची पानं टाकता आणि ते पाणी कोमट झाल्यानंतर त्यांनी जेव्हा आंघोळ करता, तेव्हा तुमच्या त्वचेचे इन्फेक्शन कमी होण्यासाठी, त्वचेचे आजार कमी होण्यासाठी देखील खूप चांगली नैसर्गिकरित्या, शास्त्रोक्त पद्धतीने मदत होते. ही पानं कोणी खायची? तर सर्वजण खाऊ शकतात. मात्र 10 वर्षांच्या खालच्या लेकरांना ही पानं शक्यतो देऊ नका. किंवा गरोदर मातांना, ज्या माता स्तंदा आहेत, म्हणजे अंगावरचं दूध बाळाला पाजतात, त्यांना देखील ही पानं देऊ नका. आणि प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका. जर खाल्ल्यानंतर काही विशिष्ट त्रास तुम्हाला होत असेल, याच्यातल्या काही घटकाची ॲलर्जी तुम्हाला झाल्यासारखं वाटत असेल, अशावेळी तुम्ही खाणं बंद करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट करायची. तुम्हाला पानं खाल्ल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत.
जस आपण लहान असताना शाळेमध्ये कवायती करत होतो त्या कवायती तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे मान तुम्हाला उजवीकडे डावीकडे हलवायची, पुढे मागे करायची आहे. परत खांदे तुम्हाला गोल गोल फिरवायचे आहेत. हात सरळ करून अशा पद्धतीने मूठ बंद बंद चालू करायची आहे. अशा पद्धतीने मूठ तुम्हाला गोल गोल फिरवायची आहे. हाताचा तुम्ही अशा पद्धतीने व्यायाम करायचा आहे. अशा पद्धतीने वर टाळी, बाजूला या, परत खाली या अशा पद्धतीने तुम्हाला कवायत करायची. पायाची देखील पुढे मागे तुम्हाला पाय अशा पद्धतीने पेंडुलं करायचा. कमरेवरती हात ठेवून एक पाय असा तुम्ही डोलवायचा आहे, त्याला झोका द्यायचा आहे. पुन्हा दुसऱ्या पायाला करा. पुन्हा पाय देखील अशा पद्धतीने लांबून तुम्ही पंजे अशा पद्धतीने पुढे मागे करा. बोटं पायाची अशा पद्धतीने पुढे मागे करा. आत आत बाहेर करा. त्याच्यानंतर पायाचे जे घोटे आहेत ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने गोल उलटे सरळ फिरवायचे आहेत. यासोबतच पोटाला पिय देणं, इकडून इकडे. याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये मायक्रो सर्क्युलेशन ॲक्टिव्हेट होईल. सूक्ष्म जे काही रक्तवाहिन्या आहेत तिथला रक्तप्रवाह चांगला होईल. रक्तप्रवाह हा संपूर्ण शरीरातला जर या सूक्ष्म व्यायामाने झाला. आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ सूक्ष्म व्यायामाचे आहेत. खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. अगदी घरच्या घरी बसल्या बसल्या हे व्यायाम करू शकतात. 15 ते 20 मिनिट लागतात त्याच्यासाठी. पण खूप चांगलं औषधासारखंच तुम्हाला हे काम करणार आहे. हे सगळं जर तुम्ही केलं सूक्ष्म व्यायाम तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला काही प्राणायाम करायचे आहेत. आपण काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा आपण आतड्याच्या शुद्धीकरणासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी बघितलं. दुसऱ्यांदा आपण काय बघितलं? रक्ताच्या शुद्धीकरणासाठी आपण कडुलिंबाची पानं बघितली. तिसरं आपण काय केलं की रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण अवयवांच्या पर्यंत जावा म्हणून सूक्ष्म व्यायामाचं महत्त्व सांगितलं. आणि आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह चांगल्या प्रकारे जावा आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे, जो विषारी आहे किंवा जो घातक आहे, जो टॉक्सिन आहे, तो बाहेर पडावा. याच्यासाठी आपल्याला हे प्राणायाम करायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं प्राणायाम आहे ते म्हणजे कपालभाती. कपालभाती कसं करायचं? तुम्हाला माहित आहे. सुखासनामध्ये बसायचं आणि तुमच्या नाकातून काय करायचं? तुम्हाला जोरात झटक्यानं हवा बाहेर काढायची. कशा पद्धतीनं? असं तुम्ही 30 वेळा करा. आणि थोडंसं थांबून परत 30 वेळा. थोडंसं थांबून परत 30 वेळा. 3 टप्पे जरी केले तर खूप चांगलं डिटॉक्सिफिकेशन, खूप चांगल्या प्रकारे तुमच्या या श्वसन संस्थेचे शुद्धीकरण होईल. आणि संपूर्ण शरीरामध्ये शुद्ध हवेचा, ऑक्सिजनचा खूप चांगला प्रवाह होईल आणि फ्रेश, ताजतवानं वाटायला लागेल. मात्र जर तुम्हाला हृदयविकार असेल किंवा उच्च रक्तदाब म्हणजे बीपी जास्त वाढलेला असेल तर अशा वेळी कपालभाती करत असताना तुम्हाला हळूहळू करायचं. जास्त झटके जोरामध्ये द्यायचे नाहीयेत. शिवाय जर तुम्हाला हर्निया असेल किंवा जर तुम्ही गरोदर असाल तर अशा वेळेला तुम्हाला कपालभाती करायची नाही. करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. दुसरं प्राणायाम जे आहे ते म्हणजे अनुलोम विलोम. नाडी शोधन प्राणायाम असं देखील म्हणतो आपण त्याला. काय करायचं तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. अंगठ्याने हे नाकपुडी बंद करायची. ह्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घेतलेला श्वास आपल्याला काय करायचा? ह्या नाकपुडीने सोडायचा.
ही नाकपुडी बंद करून अशा प्रकारे तुम्ही 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा हे अशा पद्धतीचं हे अनुलोम विलोम प्राणायाम आवर्जून करायचं. या अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपली रक्तशुद्धी, श्वासशुद्धी तर होतेच होते. एवढंच नाही तर हृदयाची गती देखील स्थिर राहण्यासाठी मदत होते. अझायटी कमी होण्यासाठी, नशांतीसाठी, मेंदूला चांगला रक्तपुरवठा होण्यासाठी देखील खूप चांगली शास्त्रीय पद्धतीने मदत होते. आणि याचा आपल्याला निरोगी राहण्यासाठी 100 फायदा होतो. आणि तिसरं महत्त्वाचं प्राणायाम ते म्हणजे ब्राह्मरी प्राणायाम. अशा पद्धतीने कान बंद करायचे आहेत आणि अशा पद्धतीने डोळ्यावरती आपले हात ठेवायचे आहेत. नाकपुड्या अर्धवट बंद करायचे आहेत. नाकाने लांब श्वास घेऊन तोंड बंद करायचं. तोंड बंद करत असताना मात्र ओठावर ओठ असले पाहिजेत. दातामध्ये मात्र अंतर असलं पाहिजे, जेणेकरून व्हायब्रेशन आपल्याला चांगल्या प्रकारे जाणवले जातील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नाकानेच लांब श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास सोडत सोडत, नाकातूनच सोडत सोडत असा आवाज काढायचा आहे. आवाज काढत असताना जे काही व्हायब्रेशन्स, कंपन तुमच्या इथल्या आजूबाजूच्या भागामध्ये होणार आहेत, त्यामुळे तुमचे श्वसनमार्ग खूप चांगल्या प्रकारे मोकळा होणार आहे. तिथं सूज झालेली असेल, ती मोकळी होणार आहे. सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा धोधारल्यासारखा दिसतो किंवा जड पडतो, डोळे जड पडल्यासारखे वाटतात, सुजल्यासारखे वाटतात. हे खूप चांगल्या प्रकारे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे ब्राह्मरी प्राणायाम केल्यानंतर निघून जाणार आहे. आणि चेहरा देखील तुमचा एकदम ताजातवाना, नैसर्गिक ग्लो येण्यासाठी या सगळ्या प्राणायामामुळे, या पाण्यामुळे आणि कडुलिंबाच्या पानामुळे होणार आहे. मायक्रो एक्सरसाइज म्हणजे सूक्ष्म व्यायामामुळे होणार आहे. एक नया पैसा खर्च न करता या 4 गोष्टी जर तुम्ही नियमितपणे केल्या, तर खूप चांगलं निरामय, निरोगी आणि दीर्घायुष्य तुम्हाला लाभण्यासाठी खूप चांगली नैसर्गिक, शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे. तर आजपासून ह्या 4 गोष्टी करायला कोण कोण सुरुवात करणार आहे किंवा याच्यापैकी कुठली गोष्ट तुम्ही करत होता, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार, हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल, याची मला 100 खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची, कामाची वाटली असेल, तर कृपया लाईकचं बटन दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या 4 सोप्या गोष्टी सहज लक्षात येतील, ते त्यांचा वापर करतील, त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल, तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देते, विनंती करते, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र, नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स, हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक, शास्त्रीय माहितीचे नवीन व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. राम कृष्ण हरी माऊली.